जावाजावांच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी हे एक मोठी वाटी भरून तीळ घेतलेले आहेत. तीळ छान असे तडतड होईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत. तीळ भाजले की ते हलके होतात आणि उडायला लागतात. यामध्ये तीळ आणि थोडेसे मी शेंगदाणे टाकून मिक्सरमध्ये वाटून घेतले, एकदा फिरवून घेतले आणि नंतर यामध्ये बारीक कुटलेला गूळ टाकून छान त्याला अजून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आणि हे वाटण तयार करून घेतले आहे. आणि मी थोडंसं वाटण बाजूला काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा पाण्याचा हलका हात टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे पोळ्या खूप छान होतात. नक्की अशा पद्धतीने करून बघा, म्हणजे कोरडी कोरडी होत नाही पोळी. छान गाठी वगैरे असतील तर फोडून घ्यायच्या आणि एक छोटासा गोळा करून त्यामध्ये हे आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवतो त्याप्रमाणे जेवढं सारण बसेल तेवढं घालायचं आहे. जेवढं जास्त घालाल तेवढं छान लागतं, गोड लागते पोळी खायला. आणि ओलं केल्यामुळे ती अशी इकडे तिकडे सरकत नाही आणि पोळी पण मस्त बनते. तर हे मी आता याचं छान एक गोळा बनवून घेते आहे आणि त्याला आपण वर जी कणिक शिल्लक राहते ना ते आपण बाजूला काढून घ्यायची आहे. तिळाच्या पोळ्या आम्ही पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी बनवतो. तर तुम्ही पण बनवत असाल तर तसं कमेंट करून सांगा. पौष महिन्यातले जे रविवार असतात ते उपवास करतो आम्ही, सूर्यनारायणाची पूजा करतो आणि सूर्याला नैवेद्य दाखवण्यासाठी आमच्याकडे तिळाची पोळी दही भात बनवतात आणि त्याचा नैवेद्य सूर्यनारायणाला दाखवला जातो. आणि पोळी लाटताना आपण दोन्ही साईड बदलत बदलत लाटायची. त्यामुळे काय होतं, सारण हे पूर्ण कडेपर्यंत पोहोचतं आणि आपण हातानेच थोडासा उंडा करताना दाबून कडेपर्यंत सारण पोहोचवायचं आहे. आता ही छान पोळी बनवून घेऊया आपण. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थंडीच्या दिवसामध्ये तिळाची पोळी खाण्यासाठी खूप चांगली असते, पौष्टिक असते, कारण तिळ उष्ण असतात. त्यामुळे आपल्या बॉडीला पण छान हीट मिळते. त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये नक्की अशा प्रकारची तिळाची पोळी बनवून याला तूप लावून छान भाजून घ्यायचं किंवा तुम्ही तेल लावलं तरी चालेल. आणि ही दुधासोबत खायला खूप छान लागते. आम्ही दुधासोबत ही पोळी खातो आणि थोडंसं तूप लावून मी भाजून घेत आहे ही पोळी. दिसायला पण किती सुंदर दिसते ना आणि गुळामुळे तर छानच गोडवा येतो या पोळीला. काही जण साखर पण टाकतात, पण तिळाची पोळी खूपच सुंदर लागते. तर संक्रांतीसाठी तुम्ही अशा पद्धतीने शेंगदाणे आणि तीळ टाकून, शेंगदाणे तिळगुळ एकत्र मिक्स करून अशा प्रकारची तिळगुळाची पोळी बनवू शकता. अशा प्रकारे आता मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पण बनवा, मस्त खा. भेटूया पुढे नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.